नागपूर महाल हिंसाचार प्रकरणात फहीम खानला अटक करण्यात आली आहे। अलिसा खान यांचे पती फहीम खान यांना अटक झाल्याची माहिती। नागपूर महाल हिंसाचार प्रकरणात पुन्हा खरतर आरोपी फहीम खानला अटक करण्यात आली आहे। 5 पैकी एका गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलिसांनी फहीम खानला अटक केल्याची माहिती आहे। महाला झालेल्या दंगल प्रकरणातील आरोपी आणि एमआयएम नगरसेविका अलिसा खान यांचा पती फहीम खानला अटक करण्यात आली। मागील वर्षी 17 मार्चला महाल परिसरात दंगल खरतर उसळली होती आणि या दंगलीत महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग देखील करण्यात आला होता आणि आता मोठ्या प्रमाणावर तोडफोड देखील झाली असल्याची माहिती आहे। पोलिसांनी तेव्हा फहीमला अटक देखील केली होती। त्याच्या विरोधात गणेशपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी 1 आणि तहसील पोलीस ठाण्यात 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। चंद्रपूर वीज केंद्राचे 2 संच बंद असणार आहेत। वीज केंद्रातून केवळ 1500 मेगावॅट वीज निर्मिती सुरू आहे। विदर्भात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे। विजेची मागणी देखील वाढल्याची माहिती आहे। चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील 210 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक 4 आणि 500 मेगावॅटचा संच क्रमांक 6 बंद पडल्यामुळे सध्या वीज केंद्रातून केवळ 1500 मेगावॅट वीज निर्मिती सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली। कोकणात येणाऱ्या मार्गिकेवर लांबच लांब वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात। कामत हॉटेल ते वाकण फाटा इथपर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात। महाराष्ट्र दिन आणि सलग 3 दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात निघालेत। मात्र महामार्गाच्या अर्धवट कामामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। शिवाय बेशिस्त वाहन चालकांचा फटका वाहतुकीला बसतोय। कोकणात जाणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते तर वाहनं अतिशय संथ गतीने पुढे सरकतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।